नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। जसे की तुम्हाला माहिती मी गावाला आले आहे माहेराला, आणि आता उन्हाळा चालू आहे। उन्हाळ्यातलं आपलं पहिलं काम गावाला आल्याच्या नंतर ते म्हणजे पोहणे। त्यासाठीच आम्ही मैत्रिणी ठरवून पोहायला चाललो आहे। आता आम्ही रोज जाणार म्हणजे जाणारच पोहायला, कारण गावाला आल्याच्या नंतरच ही मज्जा असते। या गावाकडच्या सगळ्या जातात, पण मला गावाला आल्याच्या नंतरच ही मज्जा पाहायला मिळते किंवा अनुभवायला मिळते। त्यामुळे इथे आम्ही पोहायला चाललो आहेत। आता मी कसं काय पोहतोय ते तुम्हाला दाखवतेच मी। तर इथे ना जाताच हे खूप मोठं आंब्याचं झाड इथे लागलं। खूप साऱ्या कैऱ्या आल्या आहेत, लवकरच आता आंबे पण येतील। पण इथे कैऱ्या खाईल, पण इथे जाताच कैऱ्या खाऊ वाटत होत्या, त्यामुळे इथे कैऱ्या खायला घेणार आहे। चपातीसोबत भाजीसोबत वगैरे, म्हणजे जेवण करताना कैरी खायला खूप भारी लागते। मग इथे जाताना 2-3 कैऱ्या घेणार आहेत, पण आता विहिरीमध्ये खायल्यासाठी 2-3 कैऱ्या घेते। हाताने पण तोडू शकतो, इतक्या खाली कैऱ्या लागल्या आहेत। म्हणजे आंबे तुम्ही हाताने पण आपण काढू शकतो, इतके मोठे आणि इतके खाली आंबे लागले आहेत यावेळेसचे। मुलं वगैरे मागाशीच पोहून गेलो होतो, त्यामुळे आता फक्त मुली आम्ही पोहणार आहेत। सगळं घरीच काढून ठेवलं होतं, कारण मागच्या वेळेस एक अंगठी हरवली होती माझी। मला असं वाटत होतं की लगेच जावं की काय पोहायला, पण माझी एक मोठी गंमत आहे, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। गळ्यातलं कानातलं नाकातलं सगळं काढून आले। आता सुरुवात झाली उड्या मारायला। उड्या मारूनच आम्ही खाली जातो। तसंच खाली गेलं ना विहिरीमध्ये तर खूप गार लागतं, पण जेव्हा उडी मारतो ना तेव्हा अजिबात काही वाटत नाही। नंतर आरतीने उडी मारली। सगळ्यात शेवटी मीच उडी मारणार होते पाण्यामध्ये, कारण सगळ्यांची व्हिडिओ मला पहिल्यांदा काढायचे होते। नंतर एक जण वरती येईन आणि ती माझा व्हिडिओ काढन। नंतर दिशाने उडी मारली। माझी बहीण काही आली नाही, कारण कालच आम्ही शिंगणापूरवरून आलो आहे, त्यामुळे पाय वगैरे दुखत आहेत। एवढा मोठा मुंगी घाट चढून आम्ही वरती गेलो, त्यामुळे पाय वगैरे दुखत आहेत। तरी पण आमच्यात इतकी हौस की आम्ही आलो म्हणजे आलोच पोहायला। नंतर साक्षीला वरती बोलवलं, तिला म्हणलं थांब काढ माझा व्हिडिओ, चला आता मी जाते पाण्यामध्ये। ॲक्च्युली ना मला भीती नव्हती वाटत, पण माझ्या पोटामध्ये खूप असं वेगळंच होत होतं, त्यामुळे मी थोडीशी म्हणजे मला वेळ लागला पाण्यामध्ये उतरायला। बस ना ग। हो हो बाद झाला व्यायाम। चल 1 2 3 स्टार्ट। सो गाइस, आता आम्ही चौघीजणी उडी मारणार आहे पाण्यामध्ये। चला। 1 वर्षानंतर पोहायचं म्हणल्यावर भीती थोडीशी वाटते, म्हणजे भीती पण नाही वाटत, थोडंसं पोटामध्ये असं गोळा आल्यासारखं वाटतं। नंतर एकदा पाण्यामध्ये उतरलं ना की आपण किती पण वेळा उडी मारू शकतो। मग 4-5 वेळा उडी मारली, नंतर चला म्हणलं चौघींनी पण सोबत उडी मारूया। मग सोबत उडी मारली आणि नंतर सोबतच आम्ही पोहलो। मला वाटतं सगळेच 1 वर्षानंतर पोहत होते, कारण प्रत्येक उन्हाळ्यात आल्याच्या नंतरच आपल्याला पोहायला मिळतं, पण उन्हाळ्यात आपण कंटिन्यू पोहतो। निघ बाहेर, चल निघ बाहेर। तुला मराठी सांगितलं कळतं ना? काय इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू। बुडा खाली हा जा। आता यामध्ये पण भरपूर सारे प्रकार असतात पोहण्यामध्ये, सुळकी वगैरे काय काय असतं, पण मला एकच उडी मारता येते। मला एकदम स्ट्रेट उडी जी असते ना ती पण मारता येते, पण ती मारली ना की आपण डायरेक्ट तळाला घाटतो, म्हणजे तळाला जातो। त्यामुळे इतक्या खाली गेल्याच्या नंतर लवकर वरती येत नाही, त्यामुळे ती उडी मी काही कधी मारत नाही। मी हात वर करूनच मारते, त्यामुळे जास्त काही खाली जात नाही। छान असं आमचं पोहणं आम्ही एन्जॉय करतोय।
आम्ही पाण्यामध्ये गेलो होतो, वरून म्हणत होते की म्हशी पाण्यामध्ये उतरल्यात, म्हणजे सेम तशी सिच्युएशन आमची झालती. नंतर थोडीशी भूक लागली होती, चला म्हणलं कैरी खाऊयात. तर ही कैरी ना खूप गोड आहे ऑलरेडी, त्यामुळे ती तशीच खाणार आहे. तर प्रत्येक वेळेस मीठ मिरची वगैरे आणतो सोबत, पण आज मीठ मिरची विसरला, तर नेक्स्ट टाइम नक्की आणणार, कारण आम्ही रोजच पोहायला येणार आता. आज म्हणलं चला तशीच कैरी खाऊया. पहिल्यांदा ती घासायची नीट आणि नंतर खायची. पाणी तर भरपूर आहे, विहिरीमध्येच धुणार, तिथेच खाणार. एक घास खाऊन पाहिलं की खरंच गोड आहे का, पण आहे, खरंच गोड आहे. तर गावाकडे कसं गोड आंबट सगळ्या कैऱ्या प्रकारच्या कैऱ्या असतात. सगळ्यांसाठी इथे कैऱ्या आणल्या होत्या. मग सगळ्यांना म्हणलं चला घासा कैऱ्या आणि खा छान, कारण ते जे चिक असतो ना, तो जर उतला ना तर खूप बेकार कंडिशन होते आपल्या चेहऱ्याची वगैरे. चेहऱ्यावर असं डॉक स्पॉट वगैरे यायला लागतं. त्यामुळे ना ही कैरी पहिल्यांदा घासायची आणि नंतर खायची. आणि तुम्हाला येते की नाही पोहायला हे नक्की सांगा कमेंटमध्ये, किंवा मी कशी पोहते हे पण सांगा. थोडीफार नॉटिंग माझी पाहून घेतलीच असेल तुम्ही, पण काय करणार नाही, एका वर्षाच्या नंतर आपण पोहायला लागलो ना, म्हणजे एका वर्षाचा गॅप पडलेला असतो. मग असं वाटतं की आपण विसरलो की काय, म्हणजे थोडंफार भीती नसते मनामध्ये, पण थोडंसं असं वेगळंच फील होतं. ते सांगू शकत नाही कसं. तर आम्ही आता सगळे पोहलो छान, असं थोड्या वेळ उन्हामध्ये थांबलो, ड्रेस वगैरे सुकले थोडेसे. चला म्हणलं आता जाऊयात घरी, कारण बाकीचे मुलं वगैरे आले होते, त्यांना पण पोहायचं होतं, त्यांना विहीर मोकळी करून द्यायची होती. पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे, पाणी पण जास्त आहे. आणि ह्या एकाच विहिरीला जास्त पाणी असतं, नाही तर सगळ्या विहिरी एकदम खोल गेल्या आहेत, कोरड्या पडल्या आहेत. तर किती पण खाली जाऊया, आम्ही प्रत्येक वर्षी लग्नाच्या आधी पोहायचं म्हणजे पोहायचंच, पण आता गावाला आल्याच्या नंतरच पोहायला भेटतं. घरी आल्याच्या नंतर अनु दुकानामध्ये, पप्पाचं दुकान आहे काय? पप्पाचं दुकान आहे पोरे. घरासमोरच दुकान आहे, त्यामुळे सारखी अनु दुकानामध्ये जाते, चॉकलेट घेते, आणि त्या पण अनुला बघून सारखे चॉकलेट देतात फ्रीमध्ये. दुपारी थंड असं प्यायला खूप छान वाटतं. मग इथे ना दुकानातून छान असा मोठा मिरिंडा आणला. सगळ्यांना थोडं थोडं दिलं तरी पण संपतोय, कारण आम्ही आहेच तेवढे मेंबर्स इथे आता सध्या. पहिल्यांदा माझ्या पप्पांचा मान, आणि त्यानंतर आम्ही सगळे. आम्हाला पहिल्यांदा जेवण करायचं होतं, त्यानंतरच आम्ही पिणार होतं, पण थोडंसं म्हणलं चला टेस्ट करूया, कारण खूप दिवसानंतर माझा वगैरे पितो, पण असं मिरिंडा वगैरे खूप दिवसानंतर पेलो. आणि पोहून वगैरे आल्याच्या नंतर ना असं पिणं खूप भारी वाटतं. आता मागून ट्रेन जात आहे, ती इग्नोर करा, कारण आमच्या जवळूनच ट्रेन जाते. पोहून आल्याच्या नंतर खूप जास्त भूक लागते, त्यामुळे सकाळीच काही जेवण केलं नव्हतं, फक्त नाश्ता केला होता. मग थोडासा मिरिंडा पेला आणि नंतर म्हणलं चला आता जेवण करूया. छान अशी हुलक्याची भाजी भाकरी होती, आणि कैरी जी किराणातून आणली होती आता येता पोहून. फ्रेश वगैरे झाले, चेंज केलं, आणि त्यानंतर मग इथे जेवण करायला बसलो आहे. या मग चला तुम्ही पण जेवायला. चला हा व्हिडिओ पाहून घ्या, जो की मी एडिट केला आहे. पाहिला ना 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहे इंस्टाग्रामला त्याला. नंतर माझ्या बहिणीला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, कारण तिचे पेपर होते. ती 4-5 दिवस आली होती, मग तिचे पेपर होते, त्यामुळे तिला आदल्या दिवशीच जायचं होतं. मग तिलाच इथे बाय बाय करायची वेळ आली. आणि माझी दुसरी मावस बहीण पण आली होती शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी, मग तिला पण सोडवणार होती. इथे माझे वडील दोघींना पण सोडवायला चालले आहेत माझे वडील. मम्मी पहिल्यांदाच शेतामध्ये गेली होती बाय बाय करून. मग माझी इथे चुलती पण आली, तिला पण जायचं होतं शेतामध्ये, घाई होती तिच्या मागे, पण तिने पण छान असं बाय बाय केलं. अनुने पण बाय बाय केलं, सगळ्यांनी बाय बाय करून ते फायनली गेले. 4-5 दिवस आम्ही सोबत होतो. गेल्याच्या नंतर खूपच वाईट वाटलं, एकदम घर मोकळं झाल्यासारखं वाटलं. सगळे सोबत भावंड असलं की आपण किती भांडतो ना, गेल्याच्या नंतर पण किती आठवण येते. गेल्याच्या नंतर अजिबातच करमलं नाही आम्हाला. एक दिवस छान असं निवांत बसलो होतो बाहेर मग मुलांचं काहीतरी दंगा मस्ती करणं चालू होतं. आणि आता गॅस सिलेंडरचं किती प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे ना इथे भेटतच नव्हता किती दिवस, त्यामुळे आम्ही चुलीवर पण स्वयंपाक करत होतो कधी. फायनली इथे भेटला आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद आम्ही इथे सेलिब्रेट करणार आहे. आता भैयाने जाऊन बळबळ आणला, नाही तर भेटतच नव्हता. आणि ऍक्च्युली आता सगळे घरी आहेत, त्यामुळे गॅस पण जास्तीचा लागतो. तर बहिणी इकडे आल्या होत्या रानातलं काम करून, गाईगुरांचं काम करून. त्या म्हणत होत्या घेऊ नका अशा अवतारात, पण मी अजिबात व्हिडिओसाठी वगैरे मेकअप वगैरे करत नाही किंवा काही नाही. जे रिअल आहे ना तेच मी दाखवते. गावाकडची जे रिअल मज्जा आहे किंवा रिअल जे वातावरण असतं, रिअल आपण गावाकडे कसं राहतो ते सगळं माझ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. अजिबात दिखावा किंवा काही करत नाही. तर भैयाने ते सिलेंडर आणलं होतं, त्याला वाटलं की व्हिडिओ काढून उचलून नेऊया. मग काय उचलून त्याने सिलेंडर आणला एवढा जड. शहराकडे सिलेंडरवर सगळं असतं, जर सिलेंडर नाही भेटलं तर आपण उपाशी राहू शकतो, पण गावाकडे असं नसतं. आपल्याकडं भरपूर सारे ऑप्शन असतात, त्यामुळे ना गावाकडे आपण कधीच उपाशी राहू शकतो. हा चांगला पॉईंट असतो आपल्या गावाकडचा. चला मग ह्या गावाकडच्या वातावरणासोबत आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, भेटू उद्या.